वर्ष होतं 1957, ठिकाण नगर जिल्ह्यातील कोपरगाव लोकसभा मतदारसंघ। एकीकडे संपूर्ण देशात पंडित नेहरूंनी काँग्रेसची एकहाती सत्ता आणली होती, पण महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मोठी लाट होती। याच काळात डाव्या चळवळीचे बुलंद नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक शब्द दिला होता, तुमचा उमेदवार मी कोपरगावातून लोकसभेवर निवडून आणणार। आणि दत्ता देशमुखांनी तो शब्द पाळला सुद्धा। शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे बापू चंद्रसेन कांबळे इथून खासदार झाले होते, पण पुढच्या 5 वर्षात म्हणजे 1962 मध्ये असं काय घडलं की सगळी दलित चळवळ हदरून गेली। ज्या कोपरगावनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला विजयी केलं होतं, त्याच कोपरगावनं स्वतः बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांचा पराभव केला होता। होय, कोपरगावात चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा लोकसभेला पराभव झाला होता। रिपब्लिकन मतांचं ध्रुवीकरण झालं होतं। हा निकाल नुसता नगर जिल्ह्यातच नाही तर थेट महाराष्ट्रभर गाजला। नेमकं काय झालं होतं या 1962च्या निवडणुकीत? चला सविस्तर समजून घेऊया। नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। हा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 1957 ची राजकीय परिस्थिती समजून घ्यावी लागेल। तेव्हा महाराष्ट्र वेगळा झाला नव्हता, तो मुंबई गुजरात प्रांताचा भाग होता। मुंबई महाराष्ट्रात राहावी व महाराष्ट्र स्वतंत्र व्हावा यासाठी आंदोलनं सुरू होती। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटली होती। देशात काँग्रेसचं सरकार होतं। मुंबईसह महाराष्ट्र वेगळा करणं काँग्रेसच्याच हातात होतं, पण तसं होत नसल्यानं महाराष्ट्रात काँग्रेस विरोधात सर्व विरोधक एकत्र आले। त्यातच 1957च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या। नगर जिल्ह्यात डाव्या चळवळीची आणि कॉम्रेड दत्ता देशमुखांची मोठी ताकद होती। शेतकरी कामगारांमध्ये दत्ता देशमुखांच्या शब्दाला प्रचंड मान होता। डाव्या विचारसरणीचे दत्ता देशमुख व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत युती झाली। आंबेडकरांनी डाव्यांसोबत युती केल्यानंतर या दोन्ही पक्षांनी काँग्रेस विरोधात जोरदार प्रचार केला। दत्ता देशमुखांनी बाबासाहेबांना शब्द दिला की कोपरगावची जागा आपण काँग्रेसकडून खेचून आणू। झालंही तसंच। दत्ता देशमुखांच्या लाल निशाण गट आणि डाव्या कार्यकर्त्यांनी नगर जिल्ह्यात रात्रीचा दिवस केला। परिणामी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर बापू चंद्रसेन उर्फ BC कांबळे निवडून आले। काँग्रेसचे दिग्गज नेते व विद्यमान खासदार पंढरीनाथ कानवडे यांचा पराभव झाला। कानवडेंचा पराभव हा काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला बसलेला सर्वात मोठा धक्का समजला गेला। दत्ता देशमुखांनी आंबेडकरांना दिलेला शब्द पाळला होता, परंतु निवडणुकीपूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महानिर्वाण झाले। त्यानंतर पुढे 1960 मध्ये राज्याच्या राजकारणात एक मोठी घटना घडली। लढ्याला यश आलं आणि संयुक्त महाराष्ट्र झाला। यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले। त्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी एक मोठी रणनीती आखली। ही रणनीती होती सहकार आणि मराठा बहुजन समीकरणाची। यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेसला पुन्हा घराघरात पोहोचवण्यास सुरुवात केली। याच काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात वेगाने साखर कारखानदारी उभी राहत होती। सहकार क्षेत्रातील मराठा लॉबी चव्हाणांनी काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभी केली। 1962च्या निवडणुकीत काँग्रेसने कोपरगावातून सहकार क्षेत्रातील प्रगतशील विचारसरणीचे मोठे नेते अण्णासाहेब पांडुरंग शिंदे यांना उमेदवारी दिली। आता वळूयात कोपरगावातील सर्वात मोठ्या ट्विस्टकडे। 1962च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत संयुक्त महाराष्ट्र चळवळीची लाट ओसरली होती। अण्णासाहेब शिंदे जरी काँग्रेसचे उमेदवार असले तरी त्यांची मूळ पार्श्वभूमी डावी आणि शेतकरी कामगारांच्या प्रश्नावर लढणारी होती। ते दत्ता देशमुखांचे जुने सहकारी होते, त्यामुळे स्थानिक पाणी प्रश्न आणि सहकार क्षेत्रातील गणितांमुळे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी आणि डाव्या आघाडीने यावेळी काँग्रेसच्या अण्णासाहेब शिंदेंच्या उमेदवारीला थेट विरोध केला नाही। म्हणजेच ज्या डाव्यांनी 1957 मध्ये RPIला मदत केली तेच डावे आता काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिल्याच्या चर्चा रंगल्या। कोपरगावात BC कांबळेंच्या रूपाने एका अर्थानं RPIचाच खासदार होता। बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाची धुरा होती। तेव्हा ते विधान परिषदेवर होते, परंतु पक्षाची गरज व कोपरगाव मतदारसंघावरील पकड लक्षात घेता पक्षानं त्यांना कोपरगावातून लोकसभा लढवण्याचा आग्रह केला।
त्यांनीही तो आग्रह मान्य केला आणि कोपरगावातून 1962च्या निवडणुकीत ते उतरले. खरं तर डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर RPI मध्ये प्रचंड गटबाजी तयार झाली होती. नगर जिल्ह्यातील अकोल्याचे दलित चळवळीचे खंदे नेते दामोदर तात्याबा उर्फ TD रुपवते हे स्वतः कोपरगावमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण पक्षाने मुंबईतून थेट भैयासाहेब आंबेडकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज होऊन TD रुपवते यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केली. आता ही लढत तिरंगी झाली. तिघांनीही जोरदार प्रचार केला, परंतु रिपब्लिकन पक्षाच्या हक्काच्या मतांची विभागणी झाली. त्यामुळे व्हायचं तेच झालं. काँग्रेसचे अण्णासाहेब शिंदे हे या निवडणुकीत दणदणीत विजयी झाले. अण्णासाहेब शिंदे यांना 1,22,057 मतं मिळाली, तर RPIचे यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकरांना 55,527 मतांवर समाधान मानावं लागलं. अपक्ष बंडखोर TD रुपवते यांनीही 50,626 मतं मिळवली होती. या आकड्यांवरून स्पष्ट होतं की आंबेडकरी आणि दलित चळवळीची पारंपरिक मते भैयासाहेब आणि दादासाहेब यांच्यात विभागली गेली होती. जर रुपवते यांनी बंडखोरी केली नसती तर भैयासाहेबांना लाखाहून अधिक मते मिळाली असती. त्यांनी अण्णासाहेब शिंदेंना तगडी फाईट दिली असती, पण अंतर्गत फुटीनं RPIचा घात केला. या निवडणुकीनंतर हे तीनही नेते थांबले नाहीत. ते महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारणात कायम चर्चेत राहिले. भैयासाहेब आंबेडकर विधान परिषदेवर होतेच, पुढे दादासाहेब रुपवतेही 1968 ते 1978 या काळात विधान परिषदेचे आमदार झाले. दोनदा कॅबिनेट मंत्रीही झाले. त्यांच्याकडे समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय व झोपडपट्टी विकास यांच्यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार होता. नंतर ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीसही बनले. भैयासाहेब आंबेडकर थेट मंत्री झाले नाहीत, परंतु त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेतृत्व केले. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून सामाजिक व धार्मिक चळवळीत मोठे योगदान दिले. पहिल्याच निवडणुकीत निवडून आलेले अण्णासाहेब शिंदेही केंद्रीय उपमंत्री झाले. मित्रांनो, कोपरगावचा 1962चा हा इतिहास आपल्याला सांगतो की राजकारणात कोणताही शब्द किंवा युती ही कायमस्वरूपी नसते. परिस्थितीनुसार समीकरणं बदलतात. एका बाजूला सहकार लॉबी आणि डाव्यांची मिळालेली साथ यामुळे अण्णासाहेब शिंदे जिंकले, परंतु पुढे जाऊन देशाचे कृषी राज्यमंत्री बनले. तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत गटबाजी आणि मतविभाजनामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुपुत्राला पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील हा संघर्ष तुम्हाला कसा वाटला? या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल ऐतिहासिक विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.